नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की साळगावकर महाराज कीर्तन संपवून जायला निघालेले असतात. तेव्हाच बाळंभट साळगावकर महाराजांना विचारतात की महाराज, तुम्ही तर आज मुक्काम करणार होता ना? यावर साळगावकर महाराज म्हणतात की नाही, उद्या कुरुंदवाडला जाईल, तिथेच मुक्काम घेईल. उद्या तिथेच कीर्तन आहे आमचं. आता आप्पा साळगावकर महाराजांना म्हणतात की महाराज, आजचं तुमचं कीर्तन फारच छान झालं. यावर साळगावकर महाराज म्हणतात की हो, पण दौलतराव, अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवं होतं. असो, विठुरायाची इच्छा. बाळंभट म्हणतात की महाराज, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस आमच्या गावामध्ये आला आणि आमच्याकडून नियोजनामध्ये असं म्हणून ते शांत होतात. यावर साळगावकर महाराज म्हणतात की अहो, लहान मोठ्याचं काय घेऊन बसलाय बाळंभट? आम्ही विठुरायाचे सेवक. एकदा का मनात समर्पण भाव आला ना की मग लहान काय मोठा काय फरकच उरत नाही. रामकृष्ण हरी असं म्हणून ते जायला निघतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदूचं कीर्तन सुरू असतं. आता इंदू सांगत असते की तर माऊली, मायासूर नावाचा एक राक्षस असतो बरं का. त्याने खोटं जग तयार केलं होतं. या जगाचं नाव होतं मायासभा. म्हणजे तिकडे सगळंच खोटं होतं. घर, पक्षी, फुलं, झाडं. म्हणजे तुम्हाला इकडे घर दिसेल पण ते घर नाही. म्हणजे समजा तिकडे एक भिंत आहे. ते बघा आता त्या मावशी कशा टेकल्यात. तसं तुम्ही त्या खांबाला टेकला की पटकन खाली पडून जाल, कारण तो खांब नाहीच आहे, पाणी आहे ना माऊली. म्हणजे बघा आता, त्यामुळे बघा त्या मायासरांनी आपल्याला खोटं बोलून फसवलं की नाही. हेच आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की हे मायासभेसारखं आपलं जग खोटं आहे. आता खोटं बोलायचं की नाही, किंवा हा संभ्रम आपल्या भाषेत कन्फ्युजन, तेव्हा हा संभ्रम तयार होतो. तेव्हा हे आपल्याला, देवाला आपलं आवडेल का, त्याचा विचार करायचा. भगवद्गीतेत काय म्हटलंय की आपण सगळे देवाचा अंश आहात. म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात एक विठुराया आहे आणि त्या विठुरायाला आपलं वागणं आवडतंय का, पटते का, याचा विचार करायचा. आणि म्हणते की काय फरक पडतोय की नाही. तेव्हा सगळेजण हसत म्हणतात की हो. आता इंदू म्हणते की आता खोटं बोलायचा विषय निघालायच म्हणून सांगते. साक्षात देवाने पण खोटं बोललंय युद्धाच्या वेळेस. आता बघा, द्रोणाचार्याच्या मुलाचं नाव होतं अश्वत्थामा आणि हत्तीचं पण नाव होतं अश्वत्थामा. मग युद्धाच्या वेळेस अशी अफवा पसरली की अश्वत्थामा गेला. आता द्रोणाचार्याचा मुलगा होता ना तो. द्रोणाचार्याने विचारले युधिष्ठिराला की तू कधी खोटं बोलत नाहीस ना रे, मग माझा मुलगा अश्वत्थामा गेलाय, हे खरं आहे का? यावर युधिष्ठिराने काय उत्तर दिलं माहिती आहे का? नरोवा कुंजरवा. आता अश्वत्थामा तर गेलाय, पण तो हत्ती आहे की माणूस आहे हे काय मला माहीत नाही. आता ही आयडिया कोणाची होती मला सांगा? तर श्रीकृष्णाची. जसं देवाने खोटं बोललं, मग आपण बोलायला काय हरकत आहे? आपण पण बोलूया की खोटं आजपासून, चालतंय का? तेव्हा सगळेजण हसायला लागतात. इंदू म्हणते की नाही माऊली, कृष्णदेव कशासाठी खोटं बोलले? तर धर्माच्या रक्षणासाठी. तुमचा आणि माझा धर्म कोणता? माणुसकीचा. आणि या धर्मासाठी खोटं बोलावं लागलं तरच खोटं बोलावं. कुणाचा जीव वाचणार असेल, हेतू चांगला असेल, कुणाचं चांगलं होत असेल आणि कुणाचंही नुकसान होत नसेल तरच खोटं बोलावं माऊली. पण आपण असं करतो का? अजिबात नाही. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की हे जग कसं खोटं आहे ते. आणि इंदू अभंग म्हणायला सुरुवात करते. तर दुसरीकडे आपण पाहतो की आप्पा साळगावकर महाराजांना सोडवायला निघालेले असतात आणि ते म्हणत असतात की व्यंको महाराजांनी तुम्हाला एवढ्या लांबून बोलावलंय आणि आमच्या हातून हे असं झालं. तेव्हा साळगावकर महाराज आप्पांना म्हणतात की अहो, आधीच 10 वेळा तुमची माफी मागून झाली आहे दौलतराव, आणि आधीच जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याचा पुनरुच्चार नको. आणि तसंही यात तुमची काय चूक आहे? तितक्या साळगावकर महाराजांना इंदूच्या अभंगाचा आवाज यायला लागतो. आता साळगावकर महाराज इकडे तिकडे बघायला लागतात आणि आश्चर्याने विचारतात की आज दुसरं पण कीर्तन होतं का? तेव्हा आप्पा थोडेसे टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की नाही, तसं काही ठरलं नव्हतं महाराज, जाऊ द्या. आता साळगावकर महाराज म्हणतात की चला या, असं म्हणून ते इंदूच्या कीर्तनाच्या ठिकाणी जायला लागतात. तर इकडे इंदू अभंग म्हणत असते. सगळेजण इंदूचं अभंग ऐकून खूपच भारावून गेलेले असतात. आता प्रेमनाथ उठून तिथून मोठ्याबाईंच्या शेजारी येऊन बसतो. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला विचारतात की काय झालं जावई बाप्पू? प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की सुपारी फिक्स झाली दुसऱ्या कीर्तनाची. यावर मोठ्याबाई म्हणतात की चांगलं आहे, फाटकी नोट चालली म्हणायची. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, अंडर एस्टिमेट करू नका बरं का आम्हाला. तुम्हाला म्हणलं ना, एकच कीर्तन झालं पाहिजे आणि ते संपायच्या आधीच पुढची सुपारी मिळाली. इकडे साळगावकर महाराज येऊन इंदूकडे बघायला लागतात. आता आप्पा खूपच घाबरलेले असतात. साळगावकर महाराजांना खूप वाईट वाटतं. आता प्रेमनाथचं लक्ष अचानक साळगावकर महाराजांकडे जातं आणि ते मोठ्याबाईंना खुणावून सांगतात की सासूबाई. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा पाठी वळून बघायला लागतात.
आता हे सगळं बघून साळगावकर महाराज तिथून रागाने निघून जातात. आप्पा साळगावकर महाराजांना समजवण्यासाठी त्यांच्या पाठीपाठी जायला लागतात. तर इकडे प्रेमनाथ आणि मोठ्याबाई हसायला लागतात. आता इंदूचा अभंग म्हणून होतो तेव्हा प्रेमनाथ उठून जाऊन इंदूच्या पाया पडायला लागतो आणि म्हणतो की बोला बाल कीर्तनकार इंद्रायणी ताईंचा. तेव्हा सगळेजण विजय असो असं म्हणायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की साळगावकर महाराज खूपच चिडलेले असतात. आता आप्पा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की बस तुम्ही सगळे मिळून खोटं बोललेले आहात माझ्याशी. हा आहे का तुमचा लहान मुलांचा विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम? अहो जर माझं कीर्तन ठेवायचंच नव्हतं तर मला बोलावलं कशाला? व्यंकट महाराजांनी अत्यंत चुकीचं केलेलं आहे आणि हा आमचा केलेला अपमान आहे, तो मी कधीच विसरणार नाही. तेव्हा आप्पा म्हणतात की मुद्दाम नाही केलेला आहे आम्ही महाराज. अहो व्यंकट महाराज आहेत ते, असं करणार आहेत का कधी? अहो हे कीर्तन असं अचानक ठरलं आणि असा अचानक घोळ झाला बघा. तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की आता तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी दौलतराव. आधीच ते दिग्रसकरांच्या दोन्ही सुना माझ्याशी खोटं बोलल्या. काय म्हटलं की लहान मुलांचा कार्यक्रम आहे तिकडे जाऊन येतो. हा कार्यक्रम आहे? अहो असं वागायला लाज नाही का वाटत? आप्पा म्हणतात की महाराज अहो तुम्हाला दुखवायचं कसं म्हणून त्या तशा बोलल्या आणि त्यात व्यंकू महाराजांना आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आम्ही सर्व तुमचा आदर करतो. साळगावकर महाराज म्हणतात की अहो व्यंकट महाराज तर कीर्तन करतात ना, गोविंद महाराजांची गादी चालवतात आणि हे असे वागतात. लाज वाटली पाहिजे, लाज. आणि तुम्ही सुद्धा चिंतन करा असं म्हणून ते जायला लागतात. आप्पा त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात मात्र साळगावकर महाराज काही न ऐकता तिथून रागाने निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई त्यांच्या खोलीत त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतात. तितक्या तिथे प्रेमनाथ मोठ्याबाईंना आवाज देत येतो. मोठ्याबाई हळूच म्हणतात की आलं लुब्र. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंजवळ येतो आणि त्यांना म्हणतो की सासूबाई अहो काय कमाल केली तुम्ही, काय गेम खेळलाय तुम्ही, एकदम जबरदस्त. अहो सासूबाई म्हणजे एखादा असा भला माणूस असेल ना तर त्याचं डोकं गांगरून जाईल एकदम. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की बरं ते जाऊ द्या, नुसती बडबड करत बसू नका, मला सांगा. तितक्यात प्रेमनाथ म्हणतो की अहो मोठ्याबाई उर्फ आनंदी अंताजी दिग्रसकर अशी फालतूची बडबड म्हणू नका हो आम्हाला बरं का. आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त जोरदार आणि जिंदाबाद बातमी घेऊन आलोय. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की काय बातमी आहे, पटपट बोला. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की आजची ठळक बातमी, आमचे चुलत सासरे बुवा व्यंकट महाराज दिग्रसकर यांनी आयोजित केलेलं सोलापूरचे साळगावकर महाराज यांचं कीर्तन लोकांनी नाकारलेलं आहे आणि तुम्ही आयोजित केलेलं आपल्या बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकरांचं कीर्तन लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, पार डोक्यावर घेतले. म्हणजे काय तर आपल्या बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर सुपरहिट आणि ते साळगावकर महाराज म्हणजे ते असं. तितक्यात मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की साळगावकर महाराज कीर्तनातील मोठं नाव आहे, उगाच मला खुश करायचं म्हणून हे असलं काही बोलत बसू नका. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो नाही, आमच्या जहागिरीची शपथ खोटं नाही बोलत आहे. अहो त्यांच्या कीर्तनाला असे बोटावर मोजण्या इतपतच मंडळी आली होती. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की काय सांगताय? प्रेमनाथ म्हणतो की तेव्हा खरं तेच सांगतोय आणि म्हणतो की पण धीराचा माणूस होता बरं का. अहो एवढ्या कमी लोकांमध्ये सुद्धा पण त्याने कीर्तन केलंच. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो कीर्तन करणारच ना, व्यंकट महाराजांना शब्द दिलाय म्हटल्यावर. प्रेमनाथ म्हणतो की बिचारा इतकी वाईट परिस्थिती आहे ना, त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये आलं नसेल त्याच्यावर असा प्रसंग. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू काही काही गोष्टी पहिल्यांदाच घडतात आयुष्यात. आता जिथे थंड आहे तिथे उन्हाचा बंड होणारच की. आणि त्या प्रेमनाथकडे बघत म्हणतात की ते जाऊ द्या, मी तुम्हाला एक महत्त्वाचं काम सांगितलं होतं ते केलं की नाही? तेव्हा प्रेमनाथ विचारतो की कोणतं काम? मोठ्याबाई चिडून म्हणतात की ते सांगितलं होतं ना की त्या कार्टीचं ते हे करून टाकायचं. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हां ते इंटरनेटवर टाकायचं ते ना. प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई अहो कीर्तनाची शूटिंग करायला लावलं म्हणजे आता व्हायरल होणारच ना. अहो सगळ्या गावामध्ये धुमशान उडाले, सगळी खबर बात घेऊन मी तुमच्याकडे आलोय. सासूबाई तो तालुक्याच्या गावचा तो न्यू कल्चरल मंडळाचा सेक्रेटरी ना, कीर्तनाबद्दल विचारत होता. आता त्याची कीर्तनाची सुपारी फिक्स झाली असं समजा. हे ऐकून मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की जावई बापू ही तर फक्त डावाची सुरुवात आहे, आता पुढे पहा कशी मजा येते ते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की गावात सगळीकडे सर्वजण मोबाईलमध्ये इंदूचं कीर्तन पाहत असतात. तेव्हा तिथे इंदू आणि आदू शाळेला जाण्यासाठी निघालेले असतात. आता ते दोघेही सगळ्यांकडे बघत असतात आणि आदू आता बघत म्हणतो की इंदू हे सर्वजण काय पाहत असतील ग? तेव्हा इंदू म्हणते की पाहत असतील काहीतरी क्रिकेटची मॅच किंवा पिक्चर बघत असतील कोणता तरी, चल तू. तेव्हा आदू म्हणतो की थांब, तू अशी अंदाजपणे उत्तरं मारणं बरोबर नसता, मी करेक्ट उत्तर काढतो. आणि तो इकडे तिकडे बघत म्हणतो की थांब मी आलोच. आणि तो कान्होबापाशी येऊन म्हणतो की दादा तुम्ही फोनवरती काय बघताय? तेव्हा कान्होबा म्हणतो की अरे
आदू महाराज अहो इंदूचं कीर्तन बघत होतो. तेव्हा आदू खुश होऊन म्हणतो की आपल्या इंदूचं कीर्तन, आणि तो इंदूला बोलवायला लागतो की इंदू इकडे ये. तेव्हा इंदूसुद्धा तिथे येते. आता इंदूला बघून सगळेजण खूप खुश होतात आणि इंदूच्या पाया पडायला लागतात आणि म्हणतात की इंदू माऊली, अहो साक्षात बाल कीर्तनकार इंद्रायणी माऊली, सकाळ सकाळ तुमचं दर्शन झालं म्हणजे आमचा दिवस अगदी बेस्ट जाणार बघा. आता गावातील एक जण म्हणतो की इंद्रायणी ताई, तुमचे हे पाय आहेत ना आमच्या हॉटेलला लागू द्या, आमच्या भावाचं हॉटेल आहे या. असं म्हणून ते इंदूला बसायला सांगतात आणि चहा वगैरे विचारतात की इंद्रायणी ताई काय खाणार का? पोहे आहेत, पुरी भाजी आहे, एकदम गरम आहे. इंदू म्हणते की नाही. तेव्हा ते विचारतात की असं कसं, काहीतरी घ्यायलाच पाहिजे, आणि ते इंदूला चहा देतात. आणि आदू म्हणतो की आणि ते क्रीम रोल पण द्या. इंदू खुश होऊन म्हणते की हो हो 2 द्या. आता आदू आणि इंदू क्रीम रोल आणि चहा घेत असतात. आता आदू खुश होऊन म्हणतो की इंदू तू तर खूपच फेमस झाली, आणि तो म्हणतो की चहा आणि क्रीम रोल सगळीकडे फक्त इंदूचेच बोल. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. आता आदू म्हणतो की इंदू तू तर एकदम VVPP झालीस. इंदू हसत म्हणते की आदू ते VVPP नसतं रे, VIP असतं, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. आता इंदू आणि आदू खूपच खुश असतात आणि एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि आजचा भाग इथेच